नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे नरपिशाचिनी. लेखक आहेत के. कसोली हिल स्टेशनमधील एक सकाळ. अर्जुनची कार एका बंगल्यासमोर येऊन थांबली. तो गाडीतून उतरला. बाजूला असलेली एक बॅग आणि खांद्याला एक सॅक लावून तो बंगल्याच्या गेटमधून आत आला. दिसायला सामान्य असा तो इथं काही दिवस आराम करायला म्हणून आला होता. बंगल्याच्या समोर असलेल्या गार्डनमध्ये एक वृद्ध माणूस गवत कापायचं मशीन फिरवत होता. हेलो काका, मैं मुंबई से आया हूँ. आपको सिंह साहब का फ़ोन आया होगा. उन्होंने मेरे बारे में बताया होगा. अर्जुन त्याला म्हणाला. जी हाँ, आइए साहब. तो माणूस तिथला केअरटेकर होता. मेरा नाम है बाबू. सिंह साहब ने बताया था कि आप आने वाले हो, इसलिए आपके लिए बंगला रेडी रखा था, साफ सफाई करके, बाबू म्हणाला. तो अर्जुनला आतमध्ये घेऊन आला आणि त्याने त्याला बंगल्याची ओळख करून दिली. तो बंगला एक मजली होता आणि वर टेरेस होतं. बाजूला असलेला एक बंगला सोडला तर तिथे आसपास जास्त मानवी वस्ती नव्हती. अर्जुनने त्याला आवडलेल्या रूममध्ये त्याचं सामान ठेवलं. बाबूने त्याच्या चहापाण्याची सोय केली आणि नाश्ता बनवायला तो किचनमध्ये गेला. अर्जुनला वाचनाची खूप आवड होती. नुकताच त्याने एक इंग्लिश पुस्तक वाचायला घेतलं होतं, ज्यात एका छोट्याशा आणि विरळ मानवी वस्ती असलेल्या हिल स्टेशनवर अचानक खुनाचं सत्र सुरू होतं. पण ते खून कोण करतंय याबाबत मात्र काहीच समजू शकत नाही. कथेचा नायक एक पोलीस इन्स्पेक्टर असतो, जो या सिरियल किलिंगच्या मागचं रहस्य उलगडायचा प्रयत्न करतो. कथेचा काळ हा 1959च्या वेळेचा दाखवलेला होता. अर्जुन आता कथेच्या क्लायमेटजवळ आला होता. योगायोगाने कथेचा नायक जो पोलीस इन्स्पेक्टर असतो त्याचं नावही अर्जुनच होतं. आता 2च पानं राहिली होती. अर्जुनने ती 2 पानं वाचू लागला. लेखकाने पूर्ण कथा ही फर्स्ट पर्सन कॉन्टेक्स्टमध्ये लिहिली होती. म्हणजे तो त्या कथेचा नायक असल्यामुळे सारखं तो सगळं काही असं मांडत असतं जणू सगळं त्याच्याच बाबतीत घडलं होतं. अर्जुन वाचू लागला. बंगल्याचं दार उघडून मी आत आलो. सगळीकडनं आम्ही बंगला घेरला होता. कुणाच्या मागे असलेल्या सूत्रधाराचं आता तिथून निसटणं अशक्य होतं. माझं मित्र आणि सहकारी विशाल याच्याशी माझं त्याच्या बंगल्यातल्या लँडलाईन फोनवरून अर्ध्या तासापूर्वी बोलणं झालं होतं, पण तो बंगल्यात कुठे दिसत नव्हता. बंगल्याची झडती घेतल्यानंतर आम्हाला बंगल्याच्या तळघराशी जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि मी माझ्याबरोबर असलेले 4 पोलीस त्या पायऱ्या उतरत तळघराशी आलो. तळघराजवळ एक खोली होती जिचं दार बंद होतं. आतमधून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. दाराला लाथ घालून मी ते दार तोडलं आणि आत शिरलो आणि माझं डोकं सुन्न झालं. 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली तक्रार करण्यात आलेला एक 14 वर्षाचा मुलगा, त्याचं प्रेत जमिनीवर पडलेलं होतं. त्याच्या मानेपासून खालच्या शरीरावर एकही जखम नव्हती, पण त्याचा जबडा पूर्णपणे फाडण्यात आला होता. अगदी तसंच्या तसं आधीच्या खुनात घडलं होतं तसंच. त्याच्या तोंडातले सगळे दात पकडीने उपटून बाहेर काढलेले होते, अगदी तसंच जसं आधीच्या घडलेल्या खुनात झालेलं. सगळ्या खून झालेल्या व्यक्तीप्रमाणे याचेही दात उपटलेले होते. हातापायावर दोरीने बांधल्याचे व्रणही होते. कुणी नक्की त्या दातांचं काय करतो हा प्रश्न गेले 6 महिने मलाच काय पण या केसवर काम करणाऱ्या प्रत्येकाला सतावत होता. तो बंगला रॉड्रिक्स नावाच्या एका माणसाचा होता. तो माणूस स्वतः दिल्लीमध्ये राहायचा. हा बंगला त्याने इथे येणाऱ्या टुरिस्ट लोकांना भाड्याने देण्यासाठी वापरत होता. बंगल्याच्या केअरटेकरचा 1 आठवड्यापूर्वी अगदी अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. केअरटेकरनी मेंटेन केलेलं रजिस्टर जळून कोळसा झालं होतं. त्यामुळे इथे नक्की कोण राहायला आलं होतं याची माहिती पोलिसांना मिळालीच नाही. त्या मुलीची वाचाच गेली होती, ज्यामुळे ती पोलिसांना काहीच सांगू शकली नाही. तिला लिहिता वाचताही येत नव्हतं. शिवाय ती होतीही फक्त 5 वर्षांची. तिच्यासमोर हे घडलं असेल तर तिच्या बालमनाची अवस्था काय असेल याची कल्पना करत आम्ही तिला एका अनाथ आश्रमात ठेवलं. ती कोण होती, तिचे आईवडील कोण होते हे काहीच कळलं नाही. माझ्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये ही अशी एकमेव केस राहिली जिथे रहस्य मी उलगडू शकलो नाही. पण सुदैवाने त्या मुलाचा खून झाला आणि त्यानंतर तिथलं खुनाचं सत्र कायमचंच बंद झालं. कथा संपली होती. अर्जुनचा हिरमोड झाला होता, कारण इतकं सगळं होऊनही रहस्य उलगडलं गेलंच नाही. बाबू नाश्ता घेऊन आला. अर्जुन नाश्ता करून बंगल्याच्या टेरेसवर आला. आज तो पूर्ण सुट्टी रिलॅक्स करणार होता. त्याने गेले 12 तास सिगारेट ओढली नव्हती, त्यामुळे आता त्याने टेरेसवर येत सिगारेट पेटवली.
त्याची नजर बाजूच्या बंगल्याच्या टेरेसवर गेली. एक वृद्ध स्त्री टेरेसवर असलेल्या त्या झोपाळ्यावर बसलेली बहुतेक पेपर वाचत होती. अर्जुनची नजर तिच्यावर होती आणि बहुतेक तिलाही जाणवलं असावं. तिने पेपरवरून नजर काढून अर्जुनकडे बघितलं आणि एक स्मित हास्य केलं. ती दिसायला जरा विचित्र होती. अंगावर ख्रिश्चन बायका घालतात तसा एक फ्रॉक, पांढरी शुभ्र केस ज्याचा बॉयकट केलेला, गळ्यात एक सोन्याची चेन, गोरी पान आणि डोळ्याला चष्मा, चेहरा सुरकुतलेला, वय 75 असावं. आणि तितक्यात टेरेसवरती एक सुंदर अशी तरुणी आली. एखाद्या हॉलिवूड चित्रपटातल्या हिरोईन इतकी सुंदर असणारी ती तरुणी बघून अर्जुन सिगारेटचे झुरके घ्यायचेही विसरला. तो क्षणभर गुंग होऊन तिला बघतच राहिला. त्या म्हातारीजवळ बसत ती काहीतरी बोलत होती. मी अर्जुन फक्त तिचं सौंदर्य न्याहाळत होता. काळेभोर केस, गोरा नितळ रंग, काळे पाणीदार डोळे, सरळ टोकदार नाक, शार्प अशी जॉ लाईन, फिगर इतकं मादक जणू एखादी सुपर मॉडेल असावी. लाल ओठ असे की बघताच पुरुष तिला वश होईल. अंगावर एक क्रीम सिल्कचा शर्ट आणि एक ब्लॅक ट्राउझर. त्या म्हातारी स्त्रीशी बोलता बोलता तिची नजर अर्जुनकडे गेली. अर्जुनने स्मितहास्य केलं आणि तिने त्याला बघून इग्नोर केलं. पण अर्जुनला या सगळ्याची सवय होती, त्यामुळे त्याला ती आउट ऑफ लीगची होती. तो तिथून खाली आला आणि सरळ रूममध्ये जाऊन झोपला. संध्याकाळ झाली होती. त्याला जाग आली. तिथला लँडलाईन फोन वाजत होता. अर्जुनने अर्धवट झोपेतच फोन उचलला. हॅलो बॉस, कसा आहेस? मी ठीक आहे. काही प्रोग्राम आहे का कामाशी निगडीत? नाही रे अजून तरी, पण 2 प्लॉट बघितले मी. सौदा झाला की डील क्रॅक करीन, मग तुला सांगीनच, अर्जुन म्हणाला. ओके. सिंगने फोन ठेवला. अर्जुननेही फोन ठेवला आणि तो बेडरूममध्ये खाली आला. बाबूचा मोबाईल वाजत होता. बाबूने फोन उचलला आणि तो काहीतरी ऐकून शॉक झाला. फोन ठेवत तो घाबरागुरबा होत बाहेर आला. साहब, गजब हो गया. मेरे भतीजे की लाश मिली है, जंगल की तरफ. बेचारा 21-22 साल का नौजवान था. अभी अभी शादी होने वाली थी. बाबू हे सगळं सांगून मोठमोठ्याने रडू लागला. त्याला जबरदस्त धक्का बसला होता. अर्जुनने त्याला शक्य तितकं सांत्वन देत शांत करायचा प्रयत्न केला. पण तरुण पुतण्याचा मृत्यू हे खूप मोठं दुःख होतं. अर्जुनने त्याला काही पैसे दिले. बाबू तिथून सरळ घरी गेला. आता अर्जुन त्या घरात एकटाच होता. जेवण वगैरे बाबू बनवून गेला होता, त्यामुळे जेवणाच्या सोयीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अर्जुन वरती आला आणि त्याने बॅगेतून स्वतःच्या आवडीची ब्लॅक लेबलची बाटली काढली. तो टेरेसवरती आला. थंड मोकळ्या हवेत एका टेबलवर बाटली ठेवली आणि बाजूला असलेल्या एका आरामखुर्चीत बसून तो एक एक पेग घेऊ लागला. त्याची नजर सतत बाजूच्या बंगल्याच्या टेरेसकडे जात होती, पण तिथे कोणीच नव्हतं. त्या सुंदर तरुणीवर तो पूर्णपणे भाळला होता आणि ती त्याला आता कुठेच दिसत नव्हती. समोरच आजचा पेपर ठेवला होता. त्याने तो पेपर उघडला. आतल्या पानात तिथल्या लोकल बातम्या होत्या. हेडलाईन वाचत वाचत तो एका बातमीवर येऊन थांबला. 21 वर्षाच्या तरुणाची हत्या, अज्ञात खुनावर गुन्हा दाखल. त्याने ती बातमी पूर्ण वाचली. इथल्या जंगल परिसरात 2 दिवसापूर्वी एका 21 वर्ष तरुणाचं प्रेत सापडलं होतं. आता त्यांनी कालचा पेपर शोधायला सुरुवात केला. त्यासाठी तो खाली आला. कोपऱ्यात रद्दीचा गठ्ठा दिसत होता. म्हणजे त्याला गेल्या महिन्याभरापर्यंतचे पेपर सापडले. तो आता प्रत्येक पेपर उघडून त्यातल्या बातम्यांचा शोध घेऊ लागला. गेल्या महिन्याभरात त्या पूर्ण परिसरामध्ये जवळजवळ 7 खून झाले होते. खून झालेले सगळे तरुण हे 12 ते 25 या वयोगटातले होते. हे तर अगदी त्या कथेतल्या घटनेसारखंच आहे. त्यातसुद्धा हेच होतं. आणि सगळ्या हत्या या 6 महिन्याच्या कालखंडात घडलेल्या. त्या कथेमध्ये आणि इथे घडलेल्या हत्यांमध्ये भरपूर समानता दिसत होती. त्यात एका हिल स्टेशनवर हे सगळं घडत होतं आणि कसोली देखील एक हिल स्टेशनच होतं. मानवी वस्ती विरळ प्रमाणात होती. कसोली म्हणजेच ते हिल स्टेशन असं तर नाही? अर्जुनच्या मनात संशय येऊ लागला. त्या कथेमध्ये सुद्धा बहुतांश प्रेत ही जंगलाच्या परिसरातच सापडलेली असायची. द हंट असं त्या पुस्तकाचं नाव होतं. फार जास्त ते पुस्तक प्रसिद्ध नसल्याने इंटरनेटवर त्याबाबत काही नव्हतं. अर्जुनच्या मनात एखाद्या गोष्टीचं कुतूहल जागृत झालं की त्या गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा ही त्याची सवय होती. म्हणता म्हणता आता 11:30 वाजले होते. त्याने त्याचा दारूचा कार्यक्रम उरकला आणि जेवण करून तो आत झोपायला निघाला. त्याआधी त्याने बंगल्याचं गेट आणि सगळी दारं व्यवस्थित चेक केली आणि सगळ्या खिडक्या व्यवस्थित बंद केल्या आणि तो बेडरूममध्ये जाण्यासाठी जिना चढू लागला. तिथ्यात बंगल्याची बेल वाजली. बहुतेक बाबू आला असेल असे त्याला वाटलं आणि तो दाराशी आला.
त्याने दार उघडलं आणि क्षणभर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण बाजूच्या बंगल्यात राहणारी ती सुंदर तरुणी त्याच्या समोर होती. एक्सक्यूज मी, मी पण सॉरी तुम्हाला या वेळेला डिस्टर्ब करते आहे. मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. आमचा फोन डेड येतोय, ती म्हणाली. अर्जुन तिला नकार देऊ शकला नाही. हो या ना, अर्जुन म्हणाला. ती आत आली आणि मदमस्त मादकपणे चालत फोनजवळ आली आणि तिने एक नंबर डायल केला. हॅलो प्रिया, सॉरी बट मला नाही येता येणार. तुम्ही मीटिंग करून घ्या. रीटाची तब्येत खराब आहे. यू नो की आता ती वयस्कर आहे, त्यामुळे मला थांबावं लागणार आहे, ती फोनवर बोलत होती. अर्जुन तिला मागून न्याहाळत होता. तिचं ते मादक फिगर त्याला उत्तेजित करत होतं. तिचं बोलणं सिंपल आणि फोन ठेवून दिला. तिचं बोलणं संपलं आणि फोन ठेवून दिला. ती मागे वळली. थँक्स आणि सॉरी मी तुम्हाला त्रास दिला, पण कॉल खूप महत्त्वाचा होता. बाय द वे मी यास्मिन, शेजारीच राहते, ती म्हणाली. वाव, नाईस नेम. मी तुम्हाला बघितलं सकाळी. त्या आजी होत्या ना, मग तुम्ही आलात. त्या तुमच्या आजी आहेत का, त्याने विचारलं. हो, मी दिल्लीला असते, रिअल इस्टेट कंपनीत जॉब करते, ती म्हणाली. खरं का काय? मी पण रिअल इस्टेटमध्येच आहे. प्लॉट खरेदी करणं आणि विकणं आमच्या कंपनीचा बिझनेस आहे, तो म्हणाला. दॅट्स ग्रेट. तितक्यात बोलता बोलता तिची नजर स्वतःच्या बंगल्याकडे गेली. तिथे आता पूर्ण अंधार झाला होता. ओह शिट, फ्यूज गेला वाटतं परत. ती एकदम टेन्शनमध्ये आली. डोंट वरी, मी काही मदत करू का? मला येतो फ्यूज लावता, अर्जुन म्हणाला. खरंच करता आलं का? अहो रीटाला ऑक्सिजनची मशीन आहे आणि त्यात इन्व्हर्टर हे डाऊन आहे कारण लाईट सारखी जाते आज, यास्मिन म्हणाली. अहो हरकत नाही, अर्जुन म्हणाला. एक टॉर्च घेऊन तो यास्मिनच्या मागे तिच्या बंगल्याजवळ आला. दोघेही तिच्या बंगल्याजवळ गेले. तिने दार उघडलं आणि तोही तिच्या मागे घरात आला. तिने त्याला फ्यूज दाखवला. तुमच्याकडे पक्कड किंवा काही कटर वगैरे असेल तर घेऊन या, तोवर मी चेक करतो, तो म्हणाला. ती आतमध्ये गेली आणि फ्यूज चेक करू लागला. बाहेर आता वातावरणात जरा पावसाळी झालं होतं. वीज चमकू लागली होती आणि ढगांचा गडगडाट सुरू झालेला. अचानक वीज चमकली. त्याचं प्रकाशात मागे एक भयंकर आणि विभस्त स्त्री त्याच्यापासून 3 फूटवर उभी होती. त्याच्या शरीराचा सुगंध ती श्वासात भरून घेत होती. केसांच्या किळसवाण्या जटा जमिनीवर लोळत होत्या. गालांना काळ्या चिरा पडलेल्या, डोळ्यातल्या बाहुल्या नाहीशा होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. कानाच्या पाळ्या मानेपर्यंत लोंबत होत्या. शरीर अगदी सडपातळ होतं. अंगावर एक काळा गाऊन, हातपाय आणि त्वचा पांढरी पडलेली, सुईसारखे टोकदार दात आणि तीक्ष्ण काळी नखं. त्याच्या मानेचा लचका तोडायला ती आसुसलेली. त्याला कसलीच कल्पना नव्हती. अचानक त्याने फ्यूज प्रेस केला आणि लाईट आली. मागे वळून बघितलं आणि तो दचकला. मागे ती म्हातारी उभी होती, यास्मिनची आजी. कोण आहेस तू, म्हातारीने विचारलं. अगं रीटा ग्रॅनी, ते आपले नेबर आहेत, मागून यास्मिन आली आणि म्हणाली. थँक्स अ लॉट, खूप मदत झाली तुमची, यास्मिन त्याचे आभार मानत म्हणाली. बाय द वे तुमचं नाव, यास्मिनने विचारलं. मी अर्जुन, मुंबईला असतो. म्हातारीला काहीच कळत नव्हतं. ती त्याच्या ओठांकडे बघत समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. ॲक्च्युली तिला ऐकू येत नाही, त्यामुळे ती लिप रीड करून समजून घेतेय. म्हातारी अगदी थंड चेहऱ्याने तिथून निघून गेली. पुढे जाऊन तिने मागे वळून एक विचित्र नजर त्याच्याकडे टाकली आणि ती एक विकृत स्मित करत वर निघून गेली. यात एक गोष्ट होती जी अर्जुनला माहीतच नव्हती. ती 5 तास आधी जेव्हा अर्जुन लँडलाईन फोनवर बोलत होता तेव्हा समोरच्या बंगल्याच्या खिडकीतून ती म्हातारी दुर्बीणने अर्जुनवरच नजर ठेवत होती. त्याच्या ओठांच्या हालचाली टिपून तिने तो काय काय बोलला होता हे सगळं त्या म्हातारीने लिहून घेतलं होतं. तो पेपर घेऊन ती खाली आली आणि तिने तो पेपर त्या तरुण मुलीला दिला. प्लॉट, रिअल इस्टेट, गुड. तसं पण खूप वीक दिसतो तो, ती म्हणाली. पण घाई करायची नाही, समजलं बेटा, यास्मिन तिला म्हणाली. आणि म्हातारी तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली होती. अर्जुन तिथून यास्मिनची रजा घेऊन निघाला. यास्मिनचं स्मितहास्य त्याला अक्षरशः वेड लावत होतं. लव्ह ॲट फर्स्ट साईटसारखं त्याला आत्ताच जाणवू लागलं होतं. पण
त्याचवेळी त्या म्हातारीचा चेहरा, तिचे हावभाव आणि तिथं असणं त्याच्या मनात एक खूपच निगेटिव्ह वाईब निर्माण करत होतं. तो तिथून स्वतःच्या बंगल्यात आला. बेडवर आडवा पडत विश्वास तो रमून झोपी गेला. मध्यरात्री तिथे खूपच मुसळधार असा पाऊस सुरू झाला. बाहेर वीज आणि ढगांचा तांडव सुरू झाला आणि त्याच आवाजाने तो दचकून जागा झाला. डोळे उघडले तरीही काहीच दिसत नव्हतं. काही सेकंदात त्याचे डोळे अंधाराला सरावले. मोबाईल शोधायला त्याने टेबलवर हात सरसावला आणि त्याच्या हाताखाली एक सुरकुतलेला मऊ हात आल्याचं त्याच्या संवेदनेला जाणवलं आणि त्याच्या काळजात अगदी धडकी भरली. त्याने निरखून त्या अंधारात बाजूला बघितलं. त्याच्यापासून अगदी काही फुटावर कोणीतरी बसलेलं होतं. तिच्या केसांच्या जटा बघून त्याला जाणवत होतं की ती एक बाई असणार. त्याची आता वाचाच बसली. तोंडातून शब्द फुटत नव्हते. ओरडायचं होतं पण आवाजही घशातच कोंडून गेला होता. अचानक लाईट सुरू झाली आणि यास्मिनच्या आजीचा तो चेहरा त्याच्या चेहऱ्यावर येऊन चिकटावा तशी त्याच्या जवळ आली आणि अर्जुन बेडवरून खाली पडून झोपेतून अगदी जागा झाला. शिट, कसलं बेकार स्वप्न होतं. त्याने आसपास बघितलं. बाहेर पक्ष्यांच्या आवाजाने त्याला समजलं होतं की सकाळ झाली आहे. त्याला एक विचित्र असं स्वप्न पडलं होतं. तो उठून बसला. आवरायला म्हणून तो खाली आला आणि दार वाजलं. बाबू असेल बहुतेक असं त्याला वाटलं. त्याने दार उघडलं आणि बघतो तर काय, समोर यास्मिन उभी होती. आज तर ती अप्रतिमरित्या सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. अंगावर निळी सिल्कची साडी, स्लीवलेस ब्लाऊज, गळ्यात एक मोत्याची माळ, केस मोकळे सोडलेले. तिच्या गोऱ्या नितळ शरीराचा एकूण एक भाग तो नजरेत कैद करू लागला. गुड मॉर्निंग, एक गोड हास्य करत ती त्याला म्हणाली. तिच्या हातात एक बाऊल होता. त्यात बहुतेक तिने काहीतरी ब्रेकफास्ट आणला होता. आज मी स्पॅगेटी बनवलेली, म्हटलं तुम्हाला द्यावी. तिने बाऊल त्याच्या हातात दिला. आज काही स्पेशल आहे का, त्याने तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली, हो, माझा बर्थडे आहे आज. वा, हॅपी बर्थडे, त्याने तिला विश केलं. या ना, आत तर या, त्याने तिला आत घेतलं. ॲक्च्युली मी बराच वेळ वाट बघत होती, तुम्ही कधी उठताय याची. फायनली खिडकीतून तुम्हाला बघितलं आणि मी आले, यास्मिन अर्जुनला म्हणाली. बाय द वे, तुम्ही मॅरिड आहात, तिने विचारलं. नाही हो, अजून कोणी भेटलंच नाही, तो म्हणाला. सेम, माझंही तेच झालं. कधीच कोणी भेटलं नाही. जे भेटले त्यातलं कोणी आवडलं नाही, यास्मिन अर्जुनला म्हणाली. कम ऑन, हे मी म्हटलं तर मान्य करतील लोक, पण तुम्ही म्हणल्यावर कोणी मान्य करेल का, अर्जुन तिला म्हणाला. असं कोणी मान्यही करणार नाही. बघता क्षणी प्रेमात पडेल तुमच्या कोणीही हो, तो म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती लाजेने गुलाबी झाली. त्याच्या डोळ्यात डोळे घालत ती काही क्षण नुसती त्याला बघत राहिली आणि तितक्यातच त्याचा फोन वाजला. त्यांच्यात आता तिथे काहीतरी होणारच होतं, पण तितक्यात अर्जुनचा फोन आला. त्याने फोनवर बोलायला सुरुवात केली. अरे हो रे बाबा, प्लॉट्स बघितलेत मी, पण थोडा वेळ लागेल. मी अजून काही दिवस इथेच थांबतोय, अर्जुन फोनवर बोलत होता. तू टेन्शन नको घेऊ, मी करतो डील फायनल आणि मगच येईन तिकडं. पण माझं कमिशन तयार ठेव. आता पैशाची गरज कधीही लागू शकते. तिच्याकडे बघत अर्जुन फोनवर बोलत होता. ती त्याला वरपासून खालपर्यंत बघत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक त्याला दिसत होती. अर्जुनने फोन ठेवला आणि आता ते दोघेही डायनिंग टेबलजवळ बसून दोघे गप्पा मारू लागले. इकडचं तिकडचं बोलता बोलता आता दोघात जवळीक निर्माण होऊ लागली होती. आता फक्त प्रपोज करायची औपचारिकता बाकी राहिलेली होती. ती खूप खुशीत तिथून पुन्हा स्वतःच्या घरी आली. म्हातारी खुर्चीवर बसलेली
होती. तिने विचारलं, किती वेळ लावणार आहेस अजून? काल चांगला चान्स होता आपल्याला, म्हातारी तिला म्हणाली. त्यावर ती म्हणाली, रीटा, मी जे करते ते सगळं ठरवून करते. तुला माहीत आहे ना आपल्यासाठी या स्पेसिफिक माणसाचं काय महत्त्व आहे ते. यास्मिन म्हातारीला समजावू लागली. म्हातारी लहान मुलीसारखी रुसून वर निघून गेली. इकडे अर्जुन आवरून जरा निवांत बसला होता. यास्मिनला आज रात्रीच मनातलं सगळं सांगून टाकतो याच विचारात तो होता. आजचा पेपर तो वाचू लागला. त्यात बाबूच्या पुतण्याच्या खुनाची बातमी आली होती. काही वेळातच तिथे बाबूही आला. तो खूपच सदम्यात होता. त्याचा बाबू, क्या हुआ, कुछ पता चला? अर्जुनने त्याला विचारलं. नहीं साहब, क्या पता चलेगा, उस पिशाचिने खा गई, उसके दात निकाल ले गई. तो म्हणाला. काय? अगदी हे असंच त्या कथेतही घडलं होतं. त्याने काल वाचलेल्या जुन्या पेपर्समध्ये दात गायब झाल्याचे डिटेल्स नव्हते. त्याचं कुतूहल आता त्याला शांत बसू देत नव्हतं. बाबू किचनमध्ये निघून गेला आणि अर्जुन आता तिथून मार्केटमध्ये आला. पोलीस चौकीच्या शेजारी एक गिफ्ट शॉप होतं. आज तिचा बड्डे आहे. तिला एक गिफ्ट देऊन प्रपोज करावं असं त्याने ठरवलं. हे त्याच्या मनात आलं होतं. एका अँटिक वस्तूचं ते गिफ्ट शॉप होतं. तिला अँटिक वस्तू आवडतात हे त्याला तिच्या घरात काल दिसलेल्या अँटिक वस्तूंकडे बघून समजलं होतं. तो तिथून बाहेर आला. पुढे जाऊन काय घडतंय हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. तोपर्यंत भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.